नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत गवारीची रस्साभाजी। तर इथं मी घेतलेली आहे गवार, शेंगदाण्याचा कुट्टा, कढीपत्ता आणि आपण आता गॅस चालू करून घेऊया। थोडीशी कढई गरम होऊन द्यायची, नंतर तेल, इथं मी 2 पाय तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। मोहरी थोडीशी तडतड होऊन द्यायची। मोहरी तडतड झाल्याच्या नंतर गवार, आपल्याला ही गवार तेलाने जराशी परतून घ्यायची। आपण ही गवार 5 मिनिट परतून घेऊ। गवार थोडी हलवून घेऊया। नंतर एका साईडला ठेवून कढीपत्ता टाकायचा। आता अशी मस्त गवार परतून घेतली। गवार परतून घेतल्याच्या नंतर आपण चवीपुरतं मीठ टाकू। थोडीशी हळद, परत असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्याच्या नंतर मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर टाकायचा। नंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे, कारण भाजीला छान चव येते। परत असं सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्याच्या नंतर 2 मिनिट झाकण ठेवायचं। आता ह्या गवारीच्या भाजीमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं। पाणी टाकल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कुट्टा, आता इथं आपण 5 मिनिट झाकण ठेवून असंच चालू ठेवणार आहे गॅस। आता आपली गवार छानपैकी शिजलेली आहे। आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया। आता आपण एका भांड्यामध्ये भाजी काढून घेऊ। आता इथं आपली रश्याची गवार तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशी रश्याची गवारीची भाजी बनवू शकता। असेच नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।